स्वागत। रायगड जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसानं हजेरी लावलेली आहे। अचानक झालेला ऊन वारा आणि पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता आणखीनच वाढली आहे। मणगाव, रोहा, इंदापूर, तळा, म्हसळा या परिसरात पावसानं आगमन केलेलं आहे। त्यामुळे कापणी करून ठेवलेली भातशेती वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना आता लागलेली आहे। रायगडमधली आपण दृश्य बघतो, अनेक ठिकाणी सोसाट्याचा वारा सुटलेला आहे। अचानक पाऊस आलेला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडते। शेतकऱ्यांना नुकसान होण्याची भीती आता व्यक्त केली जाते। रायगडमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावलेली आहे आणि भातशेतीला याचा फटका बसण्याची शक्यता आहे। अचानक मोठ्या प्रमाणात वारा सुरू झाला आणि त्यानंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली। दरम्यान कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यासह पावसानं दुपारपासून झोडपून काढण्यास सुरुवात केलेली आहे आणि सततच्या पावसामुळे खरीप पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे। कोल्हापुरातली काही दृश्य अगदी दिवाळीच्या सणावरती पावसाचं सावट बघायला मिळतंय। कोल्हापुरात मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। ऐन दिवाळीतच परतीच्या पावसाचा पुण्याच्या शिरूर तालुक्यातील रांजणगाव परिसराला सुद्धा जोरदार तडाखा बसलाय। तासभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांना अक्षरशः ओढ्याचं स्वरूप आलेलं आहे। पुण्याच्या शिरूरमधली सगळी दृश्य या ठिकाणी रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात पाणी साठलेलं आहे। रस्त्यांना ओढ्याचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। तर आपण दृश्यांमध्ये बघतोय, रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय, त्यामुळे या सगळ्या रस्त्यांना नाल्याचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। रांजणगाव मधली काही दृश्य, त्यानंतर शिरूरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात झालेली आहे। तर वाशिममध्ये सुद्धा काही ठिकाणी जोरदार पावसानं हजेरी लावली आणि अचानक आलेल्या पावसामुळे दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे। वाशिममध्ये सुद्धा जोरदार पाऊस सुरू झाला, अचानक वारा सुरू झाला आणि यानंतर विजांच्या कडकडाटासह या पावसाला सुरुवात झालेली आहे। मात्र खरेदीसाठी जे बाहेर पडले त्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडालेली आहे। अचानक आलेल्या पावसामुळे दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर आलेल्या नागरिकांची चांगलीच धांदल उडाली आहे, चांगलीच तारांबळ उडालेली आहे। वाशिममध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। मागचा काही काळ या पावसानं झोडपून काढलेला आहे। दरम्यान जळगाव जिल्ह्यातील रावेर शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। दिवाळीच्या दिवशीच बाजारात लक्ष्मीच्या मूर्ती, झेंडूची फुलं तसंच अन्य खरेदीसाठी बाहेर आलेल्या नागरिकांची आणि ग्राहकांची मोठी तारांबळ उडाली आहे। आज खरं तर लक्ष्मीपूजन, अनेक लोक खरेदीसाठी बाहेर पडलेली होती। मात्र अशाच वेळेला हा पाऊस सुरू झाला आणि सगळ्या ग्राहकांची धांदल उडालेली आहे। तर इकडे लातूर शहरातील गजबजलेल्या